इंटरनॅशनल आणि रोमन न्यूमरल्स आज आपल्याला बघायचं आहे. इंटरनॅशनल आणि रोमन न्यूमरल्समधला नेमका डिफरन्स कोणता आहे ते पण आज आपल्याला बघायचं आहे. आज आपण रोमन न्यूमरल सिस्टीम का नाही वापरत ते पण आपल्याला बघायचं आहे. प्लस रोमन न्यूमरल्स 1 to 30 पर्यंत कसे लिहायचे आणि त्यासाठी काही जे रोमन न्यूमरल्स लिहायचे रूल्स आहेत ते पण आज आपल्याला पाहायचे आहेत. ठीक आहे, तर बघूया आपण इंटरनॅशनल न्यूमरल्स कसे लिहायचे ते याआधी आपण बघितलेले आहेत. इथं मी इंटरनॅशनल न्यूमरल्स लिहिलेले आहेत, देवनागरी न्यूमरल्स पण लिहिलेले आहेत. पण आपण नेहमीसाठी इंटरनॅशनल न्यूमरल्सच काय यूज करतो, रोमन न्यूमरल्स काय नाही यूज करत, असं काही कधी तुम्हाला प्रश्न पडलेला आहे का? तर का नाही यूज करत त्यासाठी काहीतरी रिझन आहे. तर आता काही आपण ते रिझन बघायच्या आधी रोमन आणि इंटरनॅशनल न्यूमरल्समधला डिफरन्स बघूया. तर आता जनरली इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये झिरोचा आपण यूज करतो, तर रोमन न्यूमरल्समध्ये झिरोसाठी असं कोणतंच साईन नाही आहे, झिरोसाठी कोणतंच न्यूमरिकल नाही आहे. ठीक आहे, तर हा मेन डिफरन्स आहे. मग झिरोसाठी कोणतंच साईन नसल्यामुळं हे रोमन न्यूमरल्समध्ये आपल्याला प्लेस व्हॅल्यू सिस्टीम त्या आपल्याला मोठमोठे नंबर्स तयार करता येतात. ठीक आहे, इंटरनॅशनल न्यूमर्समध्ये. तसेच रोमन न्यूमर्समध्ये तयार करण्यासाठी आपल्याला नंतरचे जे आपल्याला नंबर लिहितोय मोठमोठे ते खूप असे मोठमोठे लिहावे लागले, त्याच्यामुळं आपण सध्या रोमन न्यूमरल सिस्टीम वापरत नाही. ठीक आहे, तर आता मेन डिफरन्स आहे इंटरनॅशनल आणि रोमन न्यूमरल्समधला. फर्स्ट इंटरनॅशनल नंबर सिस्टीममध्ये झिरो आहे, रोमन न्यूमरल सिस्टीममध्ये झिरो नाही आहे. ठीक आहे, सेकंड डिफरन्स आहे इंटरनॅशनल सिस्टीममध्ये आपण प्लेस व्हॅल्यू सिस्टीमचा यूज करतो. रोमन न्यूमरल्समध्ये आपण ती सिस्टीम नाही आहे. न्यूमरल्स समजून घ्यायच्या आधी ॲट फर्स्ट आपण इंटरनॅशनल न्यूमरल्स आपल्याला जे माहिती आहे त्याबद्दलच थोडंसं अजून माहिती करून घेऊयात. आता 0 to 9 इंटरनॅशनल न्यूमरल्स मी लिहिलेले आहेत. ओके, 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आपण हे यूज करतो नेहमीसाठी. आता यालाच हिंदू अरेबिक नंबर्स असे पण आपण म्हणतो. आता हे इंटरनॅशनल नंबर्स अजून एक आपल्याला नंबर सिस्टीम आहे जी की आपण यूज करतो मराठी आणि हिंदीमध्ये, ती आहे देवनागरी न्यूमरल्सची. ओके, देवनागरी नंबर सिस्टीम. तर ते त्याच्यामधले पण मी सायन्स इथं लिहिलेलं आहे. 0साठी 1साठी, ओके, हे 2साठी याला 2 म्हणतात. ठीक आहे, 1ला 1 म्हणतात, 3साठी 3ला 3 म्हणतात, 4साठी 4ला 4 म्हणतात, 5साठी 5ला 5 म्हणतात, 6ला 6 म्हणतात, 7ला 7 म्हणतात, हे 8ला 8 म्हणतात आणि 9ला 9 म्हणतात. ही झाली देवनागरी नंबर सिस्टीम. आता आपल्याला कधी कधी क्वेश्चन येतो की आता इंटरनॅशनल नंबर सिस्टीममध्ये 745 हा नंबर देवनागरी नंबर सिस्टीममध्ये कसा लिहिता येईल, तर तो आपण 745 असा लिहितो. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत ते रोमन नंबर सिस्टीम. तर रोमन नंबर्समध्ये मी मगाशीच सांगितलं की 7 नंबर्सचे साईन आहेत. तर त्याच्यापैकी 3 मेन साईन आहेत. तर आता फर्स्ट जे साईन आहे ते आय आहे. ओके, सेकंड जे साईन आहे ते व्ही आहे आणि थर्ड जे साईन आहे ते आहे एक्स. ओके, तर आता या 3 साईन्सचा यूज करू आपल्याला 1 to 10 रोमन नंबर्स इझिली लिहिता येतात. तर ते कसे लिहिता येतात ते बघूया आपण. ठीक आहे, तर आता 0साठी मगाशी सांगितलं मी काहीच साईन नाही आहे रोमन नंबर सिस्टीममध्ये. आता 1साठी आय आहे. ठीक आहे, 1साठी काय आहे, आय आहे. आता 2साठी काय लिहायचं, 2साठी डबल आय. ओके, डबल आय, दोनदा आय, दोनदा आय, याचंच काय मिनिंग झालं, 1 + 1 = 2. ठीक आहे, आता हे 3साठी काय, तर 3साठी आहे ट्रिपल आय. ओके, तर त्याचंच काय मिनिंग झालं, 1 + 1 + 1 = 3. ओके, तर आता 4साठी काय, तर 4साठी 4 वेळेस आय नाही रिपीट करायचं. 4साठी काय आहे, आय व्ही. ओके, आधी आपण 5साठी लिहून घेऊया. 5साठी आहे व्ही. ठीक आहे, 5साठी कोणतं साईन आहे, व्ही. हे झालं 5साठी साईन. आणि 4साठी आहे आय व्ही. याचाच काय मिनिंग आहे,
व्हीच्या आधी आपण आय लिहिलेलं आहे. व्हीच्या आधी लिहिलं म्हणजेच काय करायचं ते 5 मधून सबट्रॅक्ट करायचं. ओके 5 - 1 झालं ते. व्हीच्या आधी लिहिलं म्हणजेच काय झालं 5 - 1. आणि आता 6 साठी काय आहे व्ही आहे. व्हीच्या नंतर लिहिलं. ओके व्हीच्या नंतर लिहिलं म्हणजेच काय झालं 5 + 1 झालं. ठीक आहे. ही नंबर सिस्टीम अशी आहे. ठीक आहे. हे 4 आणि हे झालं 6. ओके 4 आणि 6 मध्ये नेहमी कन्फ्यूज होतो. नीट लक्ष करा. आय व्ही आहे. व्हीच्या आधी. ओके व्हीच्या लेफ्ट साईडला आहे. ओके व्हीच्या लेफ्ट साईडला म्हणजे मायनस करायचं आणि व्हीच्या राईट साईडला. व्हीच्या राईट साईडला म्हणजे प्लस करायचं. ठीक आहे. आता परत 7 साठी सेमच आहे. व्ही ट्रिपल आहे. ठीक आहे सॉरी व्ही डबल आहे 7 साठी. व्ही डबल आहे म्हणजे 5 + 1 + 1 = 7. आता 8 साठी काय व्ही ट्रिपल आहे. ओके 5 + 1 + 1 + 1 = 8. हे झालं 8 साठी. आता 9 साठी काय आहे आय एक्स. ओके आता हे मागाशी सारखंच आय एक्स. एक्स कशासाठी तर एक्स आहे 10 साठी सॉरी एक्स आहे 10 साठी. मग आता आय एक्स म्हणजेच 10 मधून एक सबट्रॅक्ट करायचं. 10 - 1 = 9. ओके आणि एक्स म्हणजेच 10. तर हे झाले 1 to 10 पर्यंतचे रोमन सिस्टीमचे सायन्स. रोमन न्यूमरल्समध्ये मेन 7 सायन्स आहेत. मगाशी मी तुम्हाला 3 सांगितले होते. 1, 5 आणि 10 साठी. 1 साठी काय सांगितलं आय सांगितलं. 5 साठी काय सांगितलं एक्स व्ही सांगितलं आणि 10 साठी सांगितलं एक्स. ओके तर या व्यतिरिक्त पण 4 सायन्स आहेत पण ते कसे लक्षात ठेवायचे ते मी व्यवस्थित लिहून दाखवते. आता 1, 5 आणि 10 याच क्रमाने 10 नंतर येणार ते 5च्या पटीमधलं 50. ओके आता 50 नंतर येणार 100. ओके 100 नंतर 500 आणि 500 नंतर 1000. ओके हा नंबर्सचा क्रम लक्षात ठेवायचा आणि त्याच नंबर्सच्या क्रमाने हे सायन्सचा पण क्रम लक्षात ठेवायचा. मी कसा क्रम लिहिला आहे 1, 5, 10, 10 नंतर 50, 50 नंतर 100. ओके हेच रिपीट होत जाते. ओके हेच 10, 50, 100. ओके आणि नंतर 500 and 1000. ओके एवढं रिपीट होत जात आहे. ठीक आहे. तर आता याच्यानंतरच काय लिहायचं आहे तर आता याच्या बदल्यात साईन लिहायचे आहेत LCD. ओके LCD हा क्रम लक्षात ठेवा. फर्स्ट IVX. ओके IVX इझिली लक्षात राहतं. त्याच्यानंतरचे नंबर्स येतात ते LCD. ओके LCD कोणासाठी येतात L for 50, C for 100 आणि D for 500. ओके आणि लास्ट जो आहे 1000 साठी त्याच्यासाठी M येईल. M for मॅक्झिमम लक्षात ठेवा. एकदम मोठा मॅक्झिमम जो आहे तो आहे 1000 साठी. असा क्रम लक्षात ठेवला तर एकदम इझी जाईल हे. ठीक आहे. तर आता हे 7 रोमन न्यूमरल्सचे साइन आहेत. ठीक आहे. आता हे रोमन नंबर्स लिहायचा. रूल नंबर फर्स्ट आहे एकदम इझी आहे. रिपिटेशन ऑफ रोमन न्यूमरल्स मीन्स ॲडिशन. ओके एकदम इझी लक्षात ठेवण्यासाठी. आता मगाशी आपण नंबर्स तयार केले होते. ओके 2 नंबर्स तयार केला होता तर काय असं लिहा किंवा आय असं लिहा. तर 2 नंबर्स आपण कसं तयार केलं होतं 1 + 1 = 2. ओके तर रिपिटेशन ऑफ रोमन न्यूमरल्स मीन्स काय ॲडिशन ऑफ रोमन न्यूमरल्स. ओके तर आय इट मीन्स 1 + 1 + 1 = 3. हा रूल नंबर 1 यूज करताना काहीतरी तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यालाच आपण एक्सेप्टेशन असं म्हणतो. तर ते काय लक्षात ठेवायचं आहे तर पहिलं जे आहे ते नो न्यूमरल कॅन बी रिपीटेड मोर दॅन 3 टाइम्स. ओके कोणतं पण न्यूमरल आपल्याला 3 टाइम्सपेक्षा रिपीट नाही करायचं. ओके आपल्याला आय असं यूज करून 1 + 1 + 1 + 1 = 4 असं नाही लिहिता येणार. हे एकदम चुकीचं आहे. ओके आणि आता सेकंड आहे आपलं एक्सेप्टेशन. ते काय आहे ओनली IXCM कॅन बी रिपीटेड. हे लक्षात ठेवायचे नेहमीसाठी. नंबर्स लिहिताना पण हे लक्षात ठेवायचे IXCM हे नंबर्स रिपीट होत जाणार आहेत. ओके मग कोणकोणते I, X, C आणि M.
म्हणजेच एक आड एक येणार आहे. ओके, 5च्या ह्याच्यामधले जे आहेत का हे आणि हे. ओके, 5च्या पटीतले जे आहेत सगळे नंबर्स, 5च्या पटीतले नाही म्हणता येणार आपल्याला, पण ज्या न्यूमरल्समध्ये 5 हा नंबर आहे ते नंबर्स रिपीट नाही होणार. ओके, कोणकोणते रिपीट होणार? 1, 10, 100 आणि 1000. I, X, C आणि M हे नंबर्सच आपल्याला रिपीट करता येतील आणि हे नंबर्स रिपीट करूनच आपल्याला नंबर्स बनवता येतील. फॉर एक्झाम्पल आपण एक्सला पण रिपीट करू शकतो. एक्स 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 म्हणजेच काय? एक्स मीन्स 10 + 10 + 10 = 30. ओके, सीला पण रिपीट करता येईल आपल्याला. सी 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 मीन्स काय? 100 + 100. ओके, = 208. आपल्याला यमला पण रिपीट करता येईल. ओके, एम 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 म्हणजेच काय? 1000 3 टाइम्स ॲड केले की ते येईल 3000. ठीक आहे. आणि आता थर्ड जे आहे ते थर्ड कोणती गोष्ट लक्षात ठेवायचं? VLD कॅन नॉट बी रिपीटेड. तेच आहे. ठीक आहे, VL आणि D हे रिपीट नाही होते. रिपीट कोण होत आहे? I, X, C आणि M हे नंबर्स रिपीट होतात. ओके, 1 to 30 नंबरमध्ये रूल नंबर 1चा यूज करून कोणकोणते नंबर्स आपल्याला लिहिता येतात ते बघूया. तर नंबर 2 पण हा रूल नंबर फर्स्टनेच लिहिता येतं. 1 + 1 = 2. ओके, आता रूल नंबर फर्स्टवरून आपल्याला नंबर 3 पण लिहिता येतं. ओके, रिपिटेशन ऑफ न्यूमरल्स मीन्स ॲडिशन. ओके, आता इथं रूल 4 लिहिता येतो का? नाही लिहिता येत, कारण आपला काय एक्सेप्शन आहे की फक्त 3 टाइम्स नंबर्स रिपीट करायचे. ओके, तर त्याच्यानंतर आपल्याला इजिएसमध्ये 10 पण लिहिता येतं. 10लाच आपण एक्स लिहितो. 10वरून आपल्याला 20 लिहिता येईल. 20लाच काय लिहिता येईल? एक्स एक्स. ओके, 20चं कसं आलं? तर 10 + 10 = 20. ओके, त्याच्यानंतर आपल्याला 30 पण लिहिता येईल. एक्स 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 पण आपल्याला रिपीट करता येतं. कोणकोणतं रिपीट करता येतात? I, X, C आणि M आपल्याला रिपीट करता येतो. आणि रिपीट करून किती वेळेस रिपीट करता येतं? 3 टाइम. म्हणून 30 लिहिता येईल आपल्याला. 10 + 10 + 10 = 30. ओके, आता रूल नंबर 2 समजून घेऊया आपण. तर काय सांगितलं आहे? अ स्मॉलर न्यूमरल रिटर्न टू द राईट ऑफ लार्जर न्यूमरल. ओके, स्मॉलर न्यूमरल कुठं लिहिला? राईट ऑफ लार्जर न्यूमरल. ओके, फॉर एक्झाम्पल आपण लार्जर न्यूमरल कोणता घेऊया? मी फॉर एक्झाम्पल V घेते. तुम्हाला माहीत लार्जर न्यूमरल. ओके, Vचं काय मिनिंग आहे? V म्हणजे 5. आता 5च्या राईटला ज्यावेळेस आपण I लिहितो म्हणजे स्मॉलर न्यूमरल लिहितो 5च्या राईटला, तर 5च्या राईटला ज्यावेळेस आपण स्मॉलर न्यूमरल लिहितो त्यावेळेस काय होतं? तो ॲड होतो. ओके, 5 + 1 = त्याचं मिनिंग असतं 6. या रूलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता इथं मी 2 एक्झाम्पल घेते. एक्स आय आय. एक्स आय आय म्हणजेच काय? एक्स मीन्स 10 आणि आय मीन्स 1 + 1. ओके, = 12 मिनिंग झालं याचं. ओके, आता इथं CXX. CXX म्हणजेच कोणते कोणते नंबर्स? C मीन्स 100. ओके, प्लस आता X. आता 100च्या ज्यावेळेस मी राईटला XX म्हणजे स्मॉलर न्यूमरल लिहिते. ओके, 2 टाइम्स लिहा. कुठपर्यंत मला लिहायला परमिशन आहे? 3 टाइम्सपर्यंत. 3 टाइम्स रूल नंबर फर्स्टप्रमाणे. 3च्या वर मला नाही लिहिता येणार. ओके, तर आता इथं काय येईल? याचं मिनिंग येईल 120. आता इथं जर सपोज 3 टाइम रिपीट असतं तर काय आलं असतं? 100 + 10 + 10 = 130 आलं असतं. ठीक आहे, तर आता रूल नंबर 2चा यूज करून आपल्याला कोणकोणते हे नंबर्स आपल्याला लिहिता येतात ते बघूया आपण. ठीक आहे, तर आता ॲट फर्स्ट आपल्याला 5साठी माहिती आहे. 5साठी V आहे. ठीक आहे, आणि मग आपल्याला 6साठी लिहिता येईल VI, कारण लार्जर न्यूमरलच्या राईटला आपण लिहितो आहोत. ओके ओके, VII. ओके, VII मीन्स लार्जर न्यूमरलच्या राईटला लिहिलं मी स्मॉलर न्यूमरल म्हणजे ॲड होतो. ठीक आहे, VII म्हणजेच काय झालं? 7 झालं. ठीक आहे, तसंच मला VII. ओके, इट मीन्स 8 झालं. ठीक आहे, रूल नंबर 2चा यूज करून मला हे लिहिता येईल. रूल नंबर 2चा यूज करून मला 11 पण लिहिता येईल. ओके, कारण माझ्याकडे 10चं मिनिंग आहे X, मला 11 पाहिजे म्हणजेच काय? 10 + 1 पाहिजे. हे झालं 11. 10 + 1. ओके, आता 12 लिहिताना 10 + 2 X + II. आता 13 लिहिताना
एक्स प्लस ट्रिपल आय. ओके, लार्जर न्यूमरलच्या राईट साईडला मी स्मॉलर न्यूमरल लिहिते. ओके, आणि ते ॲड होत जात आहेत. आता मला याचा यूज करून 14 लिहिता येईल का? 14चं काय येईल सपोज येईल. ठीक आहे, कारण आपण अजून 4चंच नाही लिहिलेलं. ओके, तर 4ची मगाशी मी सांगितलं होतं 4चं काय येतं. तर आता आपण 14चं थोडं स्पेअरमध्ये ठेवूया. ठीक आहे, आणि 15चं काय येतं एक्स व्ही. ओके, कारण 14चं मला 4चं आल्याशिवाय लिहिता येणार, कारण 10 + 4 करायचं आहे. ओके, 4चं मला रूल नंबर 3 प्रमाणे लिहायचं आहे, त्याच्यामुळे मी स्पेअरमध्ये ठेवलेलं आहे. आता 15चं काय एक्स व्ही. एक्स व्ही मीन्स 10 + 5. ओके, आता 16चं काय तर एक्स व्ही आय आय. ओके, एकदम इझी आहे. एक्सच्या वरी फक्त आता इथं 1 to 9चे न्यूमरल्स मी लावून देते आहे, एकदम इझी भाषेमध्ये. एक्स व्ही आय आय सेकंड 2 वेळेस होईल हे. परत 18साठी एक्स व्ही आय 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 3 टाइम्स आपण रिपीट केलं. ओके, 90चं मी स्पेअरमध्ये ठेवते, कारण मला 19 अगेन मला 19ला रूल नंबर 3 प्रमाणे लिहायचं आहे. आता 21 पण लिहिता येईल मला. 21 म्हणजेच काय 20 + 1. 20चं आहे माहीत माझ्याकडे. एक्स एक्स मीन्स 20. ओके, तर 21चं काय येईल एक्स आय सॉरी XX आय. ओके, मीन्स हे झालं डबल एक्स 20साठी आणि आय मीन्स 21. ओके, आता 22साठी XX आय डबल आय. ओके, आणि 23साठी XX ट्रिपल आय. ओके, आणि आता 24साठी थोडं स्पेअरमध्ये राहू देते. 25साठी काय येईल XXV. 26साठी XXVI. ओके, 27साठी XXV ट्रिपल डबल आय आणि 28XXV ट्रिपल आय आणि 29साठी स्पेअरमध्ये राहू देते मी. आता रूल नंबर 3 काय आहे, ज्यावेळेस स्मॉलर न्यूमरल रिटर्न टू द लेफ्ट ऑफ लार्जर न्यूमरल ओके इज ऑलवेज सबट्रॅक्टेड. ओके, आता मगाशी कसं होतं लार्जर न्यूमरलच्या पुढे राईटला लिहिलं तर ॲड होतं आणि लार्जर न्यूमरलच्या पाठीमागं लिहिलं. ओके, व्हीच्या जर पाठीमागं आय लिहिलं तर ते काय होतं सबट्रॅक्ट होतं. ओके, व्ही मीन्स 5 आणि आता व्हीच्या पाठीमागं आय लेफ्टला आय लिहिलं तर 5 - 1 होईल. आय व्हीचं काय मिनिंग होईल 4 होईल. ओके, पण याला काही एक्सेप्शन्स आहेत तर कोणते तर आता व्ही एल आणि डी कॅनॉट बी सबट्रॅक्टेड. ओके, म्हणजेच आता आपल्याला मगाशीसारखंच व्ही एल आणि डीला लक्षात ठेवायचं. व्ही एल डी आपल्याला लेटरच्या पाठीमागं किंवा लेफ्टला नाही लिहिता येणार कारण ते आपल्याला सबट्रॅक्ट नाही करतायत. ओके, 4साठी लिहून घेऊया आधी. ओके, तर 4साठी आपल्याला आता सांगितलं मी आय व्ही असं लिहिता येतं कारण व्हीच्या आधी आय लिहिलं. व्हीच्या आधी आय लिहिलं म्हणजेच व्हीमधून आय सबट्रॅक्ट करायचं. 5मधून 1 सबट्रॅक्ट केलं. तसंच 14साठी मला XIV लिहिता येईल. ठीक आहे, आणि 24साठी XX IV. ओके, ठीक आहे. आता तसंच 9साठी काय लिहिता येईल IX लिहिते मी. ओके, IX म्हणजेच काय 10 - 1. एक्सच्या आधी एक्सच्या लेफ्टला मी आय लिहिलं त्याचंच मीन काय 10 - 1 इज इक्वल टू 9. ओके, आता 19साठी तसंच 19साठी काय लिहायचं तर IXXचं मिनिंग काय होईल XX म्हणजेच 20 - 1 इज इक्वल टू 19. आणि आता 29साठी IXXX मीन्स XXX 30साठी आणि 30 - 1 इज इक्वल टू 20. तर हे 1 to 30 नंबर्स बाय युझिंग रूल 1, 2 आणि 3. तर आता रूल नंबर 3चं सेकंड एक्सेप्शन काय आहे एक्स कॅनॉट बी सबट्रॅक्टेड फ्रॉम एल अँड सी. ओके, आता एक्स हा जो नंबर आहे ओके एक्स आपल्याला एल आणि सीमधून नाही सबट्रॅक्ट करता येणार. ओके, लक्षात ठेवा एक्स एल आणि सीमधून नाही सबट्रॅक्ट करायचा आणि सी कॅनॉट बी सबट्रॅक्टेड फ्रॉम डी आणि एम. ओके, आणि आता हा सी डी आणि एममधून नाही सबट्रॅक्ट करायचा. ओके, सोपा आहे लक्षात ठेवायला. एक्स हा एल आणि सीमधून सबट्रॅक्ट नाही करायचा. ओके, एक्स एल आणि सीमधून नाही करायचा. ओके, आणि सी आता हा सी डी आणि एममधून नाही सबट्रॅक्ट करायचा. ओके, तर एकदम सोपा आहे लक्षात ठेवायला. तर हे होते आपले काही रूल्स